बोर्ड सिलेक्ट कर. पटकन पटकन. बाबा मी कोणतेही सिलेक्ट केलं. युजली वडील असं म्हणतात की बाप झाला की तुला कळेल किंवा आई वडील झालं की कळेल. तर तसंच इकडे एकंदरीत आहे. ऍक्च्युली त्यांचं आत्ताच लग्न झालं आणि दे आर ऑल्सो न्यू टू दिस एक्सपिरियन्स ऑफ हॅव्हिंग अ किड. कोकण पाहिलं आधीच्या माझ्या काही चित्रपटात. कोकणात सगळे एक्सटिरियर सीन झाले होते आणि आमचं जे घर होतं ते आम्ही केरळमध्ये दाखवलं होतं आणि यावेळेस उलट आहे, घर इकडे महाराष्ट्रात आहे आणि एक्सटिरियर जे दाखवलंय तर केरळ बघायला मिळेल. करू तेच कळत नाहीये रे, मार्गच सापडत नाहीये. आपण सूरजला गरज आहे आता तुमची. सूरजचं लग्न झालंय आणि आता नात आहे तुम्हाला. आई होते माझ्याकडून. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज माझ्यासोबत सगळी तरुण मंडळी आहेत आणि एकच ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, ती म्हणजे आमची छोटी किया. आजच्या मुलाखतीला मजा येणार आहे तिच्यासोबत गप्पा मारताना. निमित्त आहे तू माझा किनारा या सिनेमाचं आणि या सिनेमाच्या निमित्ताने ही सगळी मंडळी आपल्याकडे आली. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमतमध्ये. थँक्यू सो मच. भूषण, सिनेमाच्या निमित्ताने आपण भेटत असतो, पण ट्रेलरवरूनच लक्षात येतंय की काहीतरी वेगळा सिनेमा आहे, वेगळी भूमिका आहे, काहीतरी वेगळं सांगायचं आहे. काय आहे तू माझा किनारा? मी नाही म्हणणार की खूप काहीतरी वेगळं सांगायचं आहे. ऑनेस्टली स्पीकिंग इट्स अ व्हेरी स्वीट फिल्म. खूप गोड गोष्ट आहे. एका छोट्या कुटुंबाची गोष्ट आहे आणि त्या कुटुंबात त्यांची नाती कशी उलगडत जातात अशी एक साधी सिंपल गोष्ट आहे. विशेष करून बापाचं आणि मुलीचं किंवा मुलाचं नातं या चित्रपटातून समोर येतं आहे. कारण ट्रेलरमध्ये पाहिलं तर बापाचं आणि मुलीचं नातं विशेष करून दिसतंय, पण ते नातं उलगडत जात असताना हा आज बाप बनलेला पुरुष स्वतःच्या बापाला एका वेगळ्या पद्धतीने ओळखायला लागतो. सो त्यामुळे त्या गोष्टीवरच आधारित आहेत. जसं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की बाप झाल्यावर तुला कळेल. युजली वडील असं म्हणतात की बाप झाला की तुला कळेल किंवा आई वडील झालं की कळेल. तर तसंच इकडे एकंदरीत आहे की तो जेव्हा आज स्वतः त्या भूमिकेत गेल्यानंतर हळूहळू त्याच्या वडिलांबद्दलची त्याच्या भावनाही त्याला कळत जातात, उमजत जातात आणि त्यातनं तो स्वतः एक बापही बनत जातो. सो असं एक या गोड कुटुंबाची गोष्ट आहे. ज्यांना खूप तरुण वयात किंवा अगदी जेव्हा संसार सुरू करायचा आहे आणि संसाराचा आनंद घेऊन नंतर ते फॅमिली प्लॅनिंग वगैरे करावं हे न होता त्यांना आयुष्यात त्यांचं सरप्राईज खूपच लवकर आणि अचानक सरप्राईजच्या यानेच मिळतं आणि असं हे तरुण जोडपं हळूहळू करून कसं त्याला ॲडजस्ट होतंय. त्यात आई कदाचित पटकन ॲडजस्ट होते, पण वडील स्ट्रगल करतात. कारण काय, अचानक आलेली ही जी जबाबदारी असते ती जबाबदारी आल्यानंतर ते जबाबदारी फुलफिल करतात. ती जबाबदारी पूर्ण पाडायची असते. पण त्याचबरोबर वडील होणं म्हणजे नुसतंच जबाबदारी एक एक पार पाडणं नाही, तर खऱ्या अर्थाने बाप होणं म्हणजे काय हे त्याला हळूहळू परिस्थितीमुळे कळत जातं. अशी ही छान गोष्ट आहे. क्रिस्टस सरांनी त्याचं डिरेक्शन केलं आहे. क्रिस्टस सर हे मल्याळी आहेत, मधले आहेत, पण अनेक वर्षांपासून मुंबईत राहत आहेत. आमचे प्रोड्युसरसुद्धा तसेच केरळ आणि मुंबई, DOP तसेच काही टेक्निकल टीम बरीचशी केरळमधले आहेत आणि राहणारी मुंबईत. त्यामुळे एका अर्थाने महाराष्ट्रीयन आणि म्हणून त्यांचं होतं की आपल्या कर्मभूमी जी आपली आहे तर एक चित्रपट करायचा तर त्याची सुरुवात आपण मराठीमधून करायची. त्यांचे अनेक पुढचे प्लॅन्स आहेत, पण मला ते विशेष आवडलं की कारण का मी हा प्रश्न विचारला होता की आपण मराठी चित्रपट का करता, तर त्यात हे उत्तर आलं आणि ते खूप छान पद्धतीने, साधे पद्धतीने आहे. म्हणून मला खूप ऑनेस्ट राहायचं आहे की उगाच खूप वेगळं आहे असा पहिल्यांदा एक आम्ही अटेम्प्ट केला असं काही नाही. एक साधी सिंपल गोष्ट आहे का कुटुंबाची आणि ती तुमच्यापर्यंत छानरित्या पोचावी याचा प्रयत्न केलेला आहे. वा, तू जसं म्हणालास की एक गोड कुटुंबाची गोष्ट आहे आणि या गोड कुटुंबाला आकार देणारे दिग्दर्शक आपल्यासोबत आहे. क्रिस्टस सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि जसं भूषण म्हणाला की मराठी सिनेमा का, तर मला त्याचं उत्तर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की काय विजन होतं मराठी सिनेमा करण्यामागे? ऐसा ज़्यादा विचार कुछ भी नहीं था. सो एक छोटा सा टॉपिक मैंने निकाला था पेरेंट टीम पे. सो अभी के लाइफ में हम लोग एक स्पीड लाइफ हमारा, वहाँ पे हम लोग कैसे जिया जाता है वहाँ पे, उसके हिसाब से एक स्क्रिप्ट बनाया था. तो ज़्यादा उसमें कुछ सोचा भी नहीं था. पण तुमच्यावरती सिनेमाच्या सोबत संगीताची सुद्धा जबाबदारी तुम्ही पार पाडलेली आहे. जेव्हा एक दिग्दर्शक दोन्ही भूमिकेत असतो तेव्हा खूप मोठी जबाबदारी असते. तर त्याच्याविषयी मला तुम्ही सांगा की दोन्ही कसं जमवलं? हाँ, बेसिकली एक आई एम ए म्यूजिशियन, वायलिनिस्ट है. सो मैं स्टार्ट किया 82 से. उसके बाद नेवी में ज्वाइन किया एज ए म्यूजिशियन, फिर साउंड इंजीनियरिंग किया. सो एक मतलब ना एक क्रिएटिविटी माइंड पे है. सो वैसे ही
एक डायरेक्शन पे मुझे इंटरेस्ट है. क्या बात आहे. मला असं वाटतं की बहुआयामी व्यक्तिमत्व या सिनेमाला दिग्दर्शक म्हणून लाभलेलं आहे. भूषण, जेव्हा हा सिनेमा घेतलास, त्याची स्क्रिप्ट तुझ्याकडे आली असेल, आपल्याकडे नात्यांची गोष्ट असताना जेव्हा आपण वाचतो तेव्हा जसं की तुझ्या आधीचा घरात गणपती होता, ती सुद्धा नात्यांची गोष्ट होती, पण त्याला एक वेगळी किनार होती. ही नात्यांची गोष्ट वाचताना तुला काय जाणवलं, किंवा एक होकार देण्याच्या आधीचा एक आपलं स्वतःचं एक ठरलेलं असताना तो तुझा विचार काय होता या भूमिकेमागचा? मला या कुटुंबाची गोष्ट खूप भावली एकंदरीत. याआधी मी कधी वडिलांची भूमिका केली नव्हती आणि हे जे नातं ज्या पद्धतीने चित्रपटात उलगडत जातं, विशेष करून वडिलांचं आणि मुलीचं परत मी म्हणेन, आणि ते होत असताना आमच्या दोघांचं सुद्धा, केतकीचं माझं सुद्धा आणि माझ्या वडिलांचं, असं एकंदरीतच परिवारातली नाती आहेतच. पण त्याचबरोबर हे इक्वेशन याआधी कधी चित्रपटात केलं नव्हतं. त्यातून एक ॲक्टर म्हणून मला खूप नशिबवान समजतो मी, की काही गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडलेल्या नसतात ते न घडतासुद्धा आपल्याला त्या अनुभवता येतात एका पद्धतीने जेव्हा एक पात्र आपण जगतो. तर त्यामुळे मी अजून वडील झालेलो नाही आहे, तर त्यामुळे ते न होता हे कॅरेक्टर प्ले करत असताना एका वडिलांची भूमिका जगता आली. मला बरेच भाचे आहेत, भाच्या सगळ्या आहेत, पुतणी आहे. तर त्या सगळ्यामुळे त्यांच्यामध्ये मला ऑटोमॅटिकली मी एक खूप स्ट्रिक्ट असा मामा काका असा आहे आणि त्यातनं पेरेंटिंग हलकं हलकं कळतं. पण तरी ती भूमिका अजून जगलेलो नाही आहे आणि ती स्क्रीनवरती जगायला मिळणार होती. आणि एकंदरीत ह्यांचा जो प्रयत्न होता किंवा ज्या पद्धतीने दे वर लुकिंग फॉरवर्ड टू द एंटायर फिल्म, हे खूप मला भावलं. त्यातून मला रिस्क घ्यायला आवडतात, कारण मी बऱ्याच पहिल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे. फर्स्ट टाईम डेब्यू डिरेक्टर्स जे आहेत, म्हणजे घरत गणपतीही तसाच, याआधी आम्ही दोघी, चार चौघीने सॉरी, आपलं कॉफी आणि बरंच काही. तर या सगळे बरेचसे फर्स्ट टाईम डिरेक्टर्स आणि खूप एक चित्रपट आहेत. नेमके आता नावं घेताना जे सक्सेसफुल झाले चित्रपट त्यांचे घेतले जातात, पण असंच आहे. आणि त्यामुळे मी ते रिस्क घ्यायला तयार आहे आणि त्यातनं कधी कधी चुका होतात, कधी कधी सक्सेस मिळतं. पण एक आपल्या हातात असतं की ती म्हणजे सिन्सिअरिटी, आणि ते बघितल्यानंतर ह्याच्यात आपण सिन्सिअरली काम करणार आहोत का, यांचा इंटेंट काय आहे चित्रपट बनवण्यामागचा आणि आपला तो चित्रपट घेण्यामागचा काय इंटेंट आहे, ही क्लॅरिटी असल्यानंतर मी पुढे जातो. आणि त्या कधी कधी सक्सेसमध्ये छानही वाटतं, कधी कधी चुकांमधनं शिकतो आपण, अजून काय त्यात ॲड करू शकतो. पण एक आहे कायम, म्हणजे आम्ही कुठलाही आत्तापर्यंत चित्रपट जेव्हा केला तेव्हा कधीच असं झालं नाही की त्याची लाज वाटली आहे की आपण हे का केलं आहे. आणि कायम सिन्सिअरली सगळ्यांनी कामं केली आहेत आत्तापर्यंतच्या प्रत्येक चित्रपटात असं वाटतंय. आणि इकडे सुद्धा तेच, जी धडपड सगळ्यांची दिसते आणि शेवटच्या क्षणापर्यंत एव्हरीवन इज की एक चांगला चित्रपट पोचवायचा आहे लोकांपर्यंत. तर प्रत्येक चित्रपटात चुका असतात, तशा चुका आमच्याही आहेतच आणि त्यातनं आम्ही सुद्धा शिकलो. आमच्यात खूप ट्रान्सपरन्सी, इव्हन क्रिस्टस ॲज अ डिरेक्टर अजिबात ॲडमेंट नाही आहेत की नाही मी करतोय तेच बरोबर, मला माहिती आहे हे नसून. आत्ताही त्यांचा जो हंबलपणा नाही मी असा फार विचार, हे असेच आहेत ॲक्च्युली. पण वेअरन ती क्लॅरिटी आहे की नाही तुम्ही काही गोष्टी सांगा, नाही हे बरोबर आहे, इकडे माझं चुकलं, हे आपण कसं बदलू शकतो. तर या गोष्टी आवडत आहेत आणि एकंदरीत या इन्व्हॉल्वमेंटमधनं मी बरंच शिकतोय. क्या बात आहे. आपल्या छोट्या भावनीकडे येऊया. कशी आहेस किया? खूप छान. तुम्ही कसे आहे? मी म्हणजे, तुला कसं वाटलं सिनेमात काम करून? खूप छान वाटलं. तुला आठवतं शूटिंगच्या इकडे काय काय झालं होतं? भूषण दादा कसा होता, केतकीताई कशी होती, आठवतंय तुला? कशी मजा केलीस तू सेटवर? यांनी मला डबिंगसाठी पण त्यांनीच मला सांगितलं होतं. अजून एक दिवशी आम्ही एक शूटिंग सुरू होतं आणि त्यात ही नव्हती, फक्त हे होते. तर ते 1 सेकंडसाठी असे खुर्चीवर बसले होते आणि अचानक झोपून गेले. तर मग मी त्यांच्या बॅगमधनं एक रुमाल काढला, त्यांच्यावर बांधला, त्यांच्या तोंडावर, आणि चष्मा घातला आणि त्यांचा फोटो काढला. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत होतं आल्यावरती की किया खूप शांत आहे, पण किया खोडकर पण आहे. अशीच मस्ती करायची, लहान मुलांनी अशीच मस्ती करायची असते. पण तुला छान वाटलं ना सिनेमात काम करून? हो. पण तुला मला सांग, कोण आवडतं? भूषण दादा आवडतो की केतकीताई आवडते? दोघं आवडतात. क्या बात आहे, क्या बात आहे. दोघांकडे चॉकलेट आहे आज तुला. केतकी बोट सिलेक्ट कर. दोन्ही. नाही, एक 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 पटकन पटकन पटकन. बाबा मी कोणताही सिलेक्ट केला. अगदी. केतकी तुझ्याकडे येईल. आम्ही ट्रेलर पाहिला, खूप सुंदर ट्रेलर जमून आलाय आणि काय म्हणतात की भूमिकेला असं वाटतं की ते एक खरंच ते गोड कुटुंब दिसतंय आम्हाला. कशी या कुटुंबाचा भाग झालीस? आय एम ग्लॅड की तुला ट्रेलर आवडला.
सो बेसिकली क्रिस्टस सरांनी माझ्या काही मल्याळम फिल्म्स बघितल्या होत्या आणि त्यांना हे कॅरेक्टर पण, माझं कॅरेक्टरचं नाव शरयू आहे, सो ते पण असं खूप रिअल लाईफ कॅरेक्टर हवं होतं, म्हणजे असं एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही नको होतं, जे रेग्युलर मुलगी आपल्याला जिच्याशी आपण रिलेट करू शकतो, ही आपल्याला नेहमीच भेटते, जशी दिसायला पण असं खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुंदर नाही, बट अ व्हेरी कॉमन गर्ल, बट वी कॅन रिलेट टू दॅट गर्ल, अशा टाईपचं ते कॅरेक्टर त्यांच्या डोक्यात होतं. आणि त्यांनी माझे मल्याळम फिल्म्स बघितल्या होत्या आणि एक EP आहे, तर ते म्हणाले की ही मल्याळम नाही आहे, ही मराठीच आहे. सो आम्ही भेटलो आणि देन ही नरेटेड द स्टोरी आणि आय वॉज लाईक की ही खूपच सिम्पल आणि गोड फिल्म आहे आणि आय वूड लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट. तर हे असं झालं आणि देन ही टोल्ड मी की भूषण, दे आर प्लॅनिंग टू टेक भूषण ऑन बोर्ड. सो मी आणि भूषण आम्ही दोघंजणं 2014 आदिशक्तीला भेटलो होतो. दॅट वॉज आवर फर्स्ट मीट. सो एनिवे आम्ही म्हणजे फ्रेंड्स होतोच तेव्हापासनं. सो आय वॉज व्हेरी हॅपी की ते एक्झिक्यूट करायला असं काहीतरी वेगळं कनेक्शन क्रिएट करायची गरज नाही आहे, कारण वी नो इच अदर अँड वी नो इच अदर्स वाईब ॲक्च्युली. म्हणजे भूषण प्रँक वगैरे करत राहतो, आय न्यू इट. आणि आय एम ऑलवेज लाईक दिस की आता काय होणार, ओके. सो तो एक झोन आम्हाला एकमेकांचा माहिती होता. आणि देन आय हॅड बीन सीइंग केया ऑन इंस्टाग्राम अँड ऑल. तर असं झालं की म्हणजे ती इतकी टॅलेंटेड मुलगी आहे, सो तिच्यासोबत काम करताना पण खूप मजा येईल. आणि शी इज व्हेरी स्पॉन्टेनियस, म्हणजे असं ती खूप काही प्रिपेअर करून, जसं आम्ही आता, कारण आता आम्ही मोठं झालो आहे ना, त्यामुळे ते प्रिपरेशन आणि आता कसं हे कॅरेक्टर असेल आणि आयांना ऑब्झर्व करणं वगैरे वगैरे असं सगळा झोन जरी असला तरी तिच्यासोबत काम करताना तिची जी स्पॉन्टॅनिटी आहे ती तुम्हाला इन्स्पायर करते की तुम्ही पण इतकं प्रेशर आणि बर्डन घेऊन नका येऊ सेटवर. आय मीन चिल, दिस इज गोना वर्क आउट. म्हणजे असं आहे तिचा ऑरा. आणि प्लस आमचा पहिला सीन होता आणि आय वॉज लिटल वरीड की मी ऑलरेडी असं कॅरेक्टर प्ले केलं नाही आहे, पण तरी पण ॲक्च्युली त्यांचं आत्ताच लग्न झालं आहे आणि दे आर ऑल्सो न्यू टू दिस एक्सपिरियन्स ऑफ हॅव्हिंग अ किड, राईट. सो मी पण ते ठरवलं की ओके, मी याचं खूप असं स्टडी विडी नाही करणार. वॉट एव्हर आय एम स्पॉन्टेनियसली फिलिंग, इन्स्टिंक्टिव्हली फिलिंग अबाउट दॅट कॅरेक्टर, दॅट आय एम गोना डू. सो आमचा पहिला सीन होता आपला, तो बाबावाला एक सीन होता ना, सो तो सीन होता आणि त्याच्यामध्ये ब्रेक म्हणजे मध्ये कट झालं आणि म्हटलं की विपुल, अरे मला हे दे स्क्रिप्ट दे, 1 मिनटं मला वाचायची आहे. आणि कियाचे सगळे डायलॉग्स वगैरे पाठ होते, पण तो जो मधला वेळ आहे तो तिने वाया नाही घालवलं. तिने पण की मला पण स्क्रिप्ट हवी आहे आणि आम्ही दोघीजणी वाचत बसलेलो स्क्रिप्ट तिथे, म्हणजे त्या छोट्या ब्रेकमध्ये. आणि मला असं झालं की ही मुलगी, म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट डे, फर्स्ट एक्सपिरियन्स विथ हर, पण ती इतकी प्रोफेशनल आणि इतकी टू द पॉईंट काम करते की तुम्ही कुठेच वेळ नाही वाया घालवत सेटवर, यु नो. तुम्हाला माहिती आहे आणि ती एवढं भारी करते, त्यामुळे तुम्हालाही ते असं होतं की नाही, आय एम ऑल्सो गोना ग्राउंड माय सेल्फ आणि डू इट अप टू हर लेवल. पण जसं तू म्हणालीस की तिचं काम बघून आणि हे सगळं, पण शेवटी जसं भूषणही म्हणाला की वडिलांची भूमिका, त्यामुळे जबाबदारी. सो ही जेव्हा तुला संधी मिळाली की आई म्हणून साकारताना, तर त्याच्याविषयी मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. तसं काही वाटलं नाही, कारण आधी पण मी काही फिल्म्स केल्या आहेत, म्हणजे शॉर्ट फिल्म केली होती. त्याच्यामध्ये मी एका 14 वर्षाच्या मुलाची आई होते आणि ती यंगर मॉम असते, पण असं फॅमिली फक्त त्या मुलाशी ते डायनॅमिक्स होतं. त्याच्यानंतर मी एक तेलुगू फिल्म केली होती, यात्रा 2. सो त्यात मी 45 वर्षाची बाई होते आणि इट वॉज अ बायोपिक. सो भारती म्हणून आहेत, त्यांचं मी कॅरेक्टर प्ले केलं होतं. पण त्याच्यामध्ये दॅट वॉज अ पॉलिटिकल फिल्म आणि इट वॉज मोर अबाउट सोशल पॉलिटिकल इश्यूज. पण इथे ॲक्च्युली फॅमिली ड्रामा होता आणि असं म्हणजे आय थिंक म्हणजे ऑलमोस्ट आता सगळेच ॲक्टर्स एवढा विचार नाही करत की आईचा रोल प्ले करू का, किंवा आय थिंक जितके वर्सटाईल कॅरेक्टर्स तुम्हाला करायला मिळतील तेवढे अमेझिंगच आहे. आणि आय थिंक आईचा रोल असा आहे की तो करायलाच पाहिजे यार, एकदा तरी तुझा रोल यायला पाहिजे. आणि थँक्यू टू क्रिस्टस सर की ही जस्ट बिलीव्ड मी, म्हणजे मी ऑडिशन पण नाही दिली आणि काहीच नाही, लाईक वी जस्ट मेट आणि वी वाईब्ड इन की हां हे आपण करूच या. आणि प्लस ही वॉज ऑल्सो ओपन, म्हणजे आम्ही जेव्हा रिडिंगला गेलो होतो तेव्हा असं नाही की मला पण असं वाटलं होतं की हे तर मल्याळी, मग यांना तर ऑलरेडी असं फुल नॉलेज आणि सगळे ते ऑलरेडी रुळलेले आहेत ना त्या सिनेमामध्येच.
सो आपले इनपुट्स एक्सेप्ट होतील नाही होतील असं म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं होतं. पण मी आणि भूषण पण आम्ही जे इनपुट्स देत होतो तर त्याच्यावर ही वॉज व्हेरी हॅपी विथ इट. म्हणजे आम्ही सगळे असे तिघं मिळून ते की हां ठीक आहे हे नाही वर्कआउट होतं का मग आपण हे वर्कआउट करून बघू. आणि ही वॉज व्हेरी ओपन फॉर दॅट एक्सपेरिमेंट. म्हणजे असं काही स्टबर्नेस किंवा असं नव्हतं. सो दॅट इज ऑल्सो लाईक वी ॲक्टर्स ऑल्सो वॉन्ट टू एक्सप्लोर मोर अँड मोर वेन वी गेट गुड रायटर अँड डिरेक्टर आणि गुड स्टोरी आणि गुड ॲक्टर्स. क्या बात आहे. किया केतकीताईने इतकं तुझं कौतुक केलंय. मला सांग शाळेत कौतुक करतात का तुझं? शाळेत पण आता सगळ्यांना माहिती असेल तू सिनेमा करतीयस, तू ऑलरेडी टी व्हीवरती पण दिसलीये. मग शिक्षक कौतुक करतात का तुझं? हो करतात ना. काय बोलतात तुला? की मी तुझे व्हिडिओज बघितले आणि कधी कधी फोटो काढतात. क्या बात आहे. आणि मग तुझे फ्रेंड सगळे ते काय बोलतात तुला? ते पण काहीच नाही. ते पण तेच म्हणतात फक्त ते फोटो नाही काढू शकत. पण त्यांना कसं वाटतं जेव्हा तुला ते सगळे बघतात? तुला सांगतात का त्यांच्या घरचे की तुला आम्ही पाहिलंय टी व्हीवर वगैरे? हो सांगतात. तुला कसं वाटतं काम करून या सिनेमात सिरियलमध्ये? खूप छान वाटतं. पण मी सिरियलमध्ये काम नाही करत. हा पण तू एका ह्याच्यात शो मध्ये केलं ना, चला हवा येऊ दे मध्ये होतीस ना तू? हा मग निलेश दादांसोबत काम करून कसं वाटलं? निलेश साबळेंसोबत चांगलं वाटलं. चांगलं वाटलं तुला? कोण आवडतं? कुठला ऍक्टर आवडतो तुला? विचार करून बोलले. भूषण दादा पुन्हा तुझ्याकडे येईल. जसं तू मगाशी म्हणालास की हा सिनेमा एक म्हणजे काय म्हणतात की वेगळा नाहीये पण नात्यांची गोष्ट आहे. बाबांविषयी तू बोललास. तुझं आणि बाबांचं नातं मी पाहिलंच. मला त्या नात्याविषयी ऐकायचं आणि ती बॉन्डिंग खूप वेगळी मला दिसली. एकंदरीतच माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये मी बऱ्याच वेळेला आईबद्दल बोलताना ऐकलेलं आहे आणि मी खूपच मातृभक्त आहे. मला माझे आई वडील दोघंही आवडतात. पण कुठेतरी जे म्हणतो की मुलाचं आणि आईचं नातं खूप स्ट्रॉंग असतं तसंच मुलीचं आणि वडिलांचं स्ट्रॉंग असतं. तर त्याच्यामुळे आईचं आणि माझं नातं कायम स्ट्रॉंग जास्त होतं. आणि बाबा पण होते पण आई खूप लाडाची होती आणि होती असं म्हणेन कारण की आता दोघं खूप इक्वल आहेत. कारण की बाबांबरोबरचं नातं हळूहळू स्ट्रॉंग होत गेलं. तो बॉन्ड क्रिएट होत गेला आणि खूप छोटे छोटे किस्से आहेत की ज्याच्याने मला माझे बाबा कळत गेले. म्हणजे साधा मी एक किस्सा खूप आधी सांगितला होता की पुरुषोत्तम करंडकची आमची रिहर्सल करून बाबा मला स्कूटरवरती पिकअप करायला यायचे आणि असंच पिकअप करायला एकदा आले होते आणि रिहर्सलला वेळ लागली तर त्यामुळे ते बाहेर होते आणि टपरीवरती जस्ट स्कूटरवरती उभे राहिले आणि युजली स्मोक करायचं नाहीत पण काय करायचं टाइमपास म्हणून त्यांनी एक सिगरेट पेटवली आणि तेवढ्यात मी समोरनं आलो. मला बघून त्यांनी पटकन सिगरेट खाली टाकली आणि हे कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. त्यामुळे बाकी सगळे मित्र असं झाले एक मिनिट हे आम्ही आमच्या वडिलांना बघितल्यावर करतो तर इकडे बाबा तुला बघितल्यावर सिगरेट टाकतात. तर हे छोटी गोष्ट आहे. म्हणजे इट इज नॉट अबाउट त्यांना काही भीती वाटणं वगैरे नाही आहे पण हे इम्प्रेशन त्याच्यावर नाही पडू द्यायचं किंवा त्याला जर दिसलं की आपणही स्मोक करतोय उद्या उठून त्यालाही वाटेल. या छोट्या छोट्या भावना असतील पण ते एक कायमस्वरूपी राहिलेली आठवण आहे. आणि मला वाटतं मी परफेक्ट ब्लेंड आहे आईबाबांचा. कारण माझे बाबा खूप अल्पसंतुष्ट आहेत आणि आई मोठी स्वप्न बघणारी आहे आणि ते दोन्ही माझ्यात मिक्सचर आलेलं आहे. मी मोठी स्वप्नही बघतो पण ॲट द सेम टाइम माझ्याकडे जे आहे त्याच्यात मी सॅटिस्फाईड पण आहे. तर हा दोघांचं कॉम्बिनेशन आलेलं आणि अतिशय जोवियल अतिशय गोड माणूस आहे. फार अपेक्षा नाहीत काही नाही तेवढेच चिडतातही. वेगवेगळे अप्स अँड डाऊन्स येत गेले ज्याच्यात बाबा वेगवेगळ्या हे निकळलं. एक असाच किस्सा म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी एका कॉल सेंटरमध्ये काम करायचो आणि कॉल सेंटरमध्ये आम्हाला बोनस मिळाला. तर सगळ्यांनी बऱ्याच जणांनी काय काय पार्टी केली कोणी काय मोबाईल्स घेतले असं सगळे. तर मी घरी DVD प्लेअर घेतला होता म्युझिक सिस्टम होती आणि ते सरप्राईज म्हणून घेतलं. एकाने मला माहिती होतं बाबांना विचारलं तर ते म्हणणार नको ह्याच्यात कशाला पैसे घालवतोस त्यापेक्षा हे घे किंवा हे नको घेऊस तुझेच पैसे ठेव. म्हणून मी डायरेक्ट ते सिस्टम घरी आणली आणि बाबांना सरप्राईज म्हणून दाखवलं आणि बाबा जाम चिडले होते. चिडले म्हणजे कधी ओरडणं वगैरे नाही पण अबोला होता आणि दोघांमध्ये तो होता. आणि मला तेव्हा असं होत होतं की एक मिनिट मी एक तर घरासाठी वस्तू आणली बाकीचे आपले मजा करतायत आणि तुम्हाला हे दिसून येत. तर आता मला हळूहळू ते कळायला लागले कारण वडील म्हणून आपला मुलगा स्वतः कमवायला लागलाय आणि त्याच्या फायनान्शियल डिसिजन्स आता तो इंडिव्हिज्युअली घेणार आहे. तो मला विचारणार नाहीये. ही कुठेतरी भावना त्यांच्यात ती आलेली असणार आहे. त्यांनी खरं तर ते दुखावले गेले होते आणि तेव्हा मी खूप लहान होतो की हे मला कधी कळलं नाही.
आणि आता हळूहळू कळायला लागलं. हाच तो बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे. माझ्या आई बाबा लिटरली माझ्यासाठी माझ्या लहान मुलांसारखेच आहेत. कारण तशीच मला त्यांची काळजी घ्यायला आवडते आणि तेही प्रत्येक काही डिसिजन असेल तर दोघंही त्यांनी विचारतात. पुण्यात घर घेतल्यानंतर दोघं इतके खुश आहेत. बाबा आज अचानक मध्येच येतात, मी खूप खुश आहे, ही मला अगदी मनासारखं करून देतात, व्हेरी प्राऊड ऑफ यू हे बोलतात. मी असंच बसलो असेल तर अचानक येणार, हात बाजूला करणार, मांडीवरती डोकं ठेवणार. तर जे मी युजली बऱ्याच जणांचं हे बघतो की नातं वडिलांबरोबरचं एक वेगळं असतं, तर त्यांनी खरंच नशिबवान समजतो की खूप चांगलं नातं आहे. बऱ्याच वेळेला विचारतात वडिलांना लास्ट लव्ह यू कधी म्हणालास किंवा मिठी कधी मारली आहे. सगळं झालंय. पाप्या घेतो, लव्ह यू म्हणतो, मिठी मारतो. मी एकेकाळी जे त्यांच्या मांडीत डोकं ठेवायचं ते आता बदलून ते येऊन मांडीत डोकं ठेवतात, मी डोक्यावरनं हात फिरवीन. तर खूप समाधानी आहे आणि आय एम ग्लॅड की हा बॉन्ड बाबांबरोबरचा वाढत गेला. असा नव्हता खरं ऑनेस्टली सांगायचं, तो वाढत गेला आणि समाधानी आहे मी आता माझ्या आई वडिलांना बघतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तो बॉन्ड आम्ही बघितलेला आहे सुदैवाने, आम्ही ते नातं मी बघितलेलं आहे. क्रिस्टस सर, तुमच्याकडे येईल. तुम्ही मराठी सिनेमा केलात, सिनेमा उत्तम असणारच आहे, पण आम्हाला आता या मुलाखतीवरनं पण तुम्हाला कळत असेल की किती उमदे कलाकार तुमच्यासोबत आहेत. हे कलाकार कसे निवडले, यांचं कास्टिंग कसं झालं? एक्चुअली कास्टिंग अपना EP के थ्रू मिला था, बट भूषण का मैं एक्चुअली 2 फिल्म 2-3 बार मैंने देखे. एक तो गरज करमती एंड ये कौन सा था अपना महेश सर का फिल्म जूना फर्नेस, क्योंकि दोनों के जो शेड्स अलग है. जूना फर्नेस में एक कलेक्टर का जो रोल है, इसमें एक चॉकलेट बॉय. बट अपना फिल्म में 3 शेड्स है. एक नॉर्मल चॉकलेट बॉय है और अपना मुक्ता का जो बाप है, और कुछ इंसिडेंट के बाद उसका जो शेप चेंज हो जाता है क्योंकि अलग ही उसका मूड क्रिएट होता है. सो ये 18 दिन में किया. दैट इज़ वेरी सरप्राइजिंग एक्चुअली. सो एज ए बहुत मेच्योर्ड एक्टर मैंने देखा, बहुत मेच्योर. लाइक मैंने एक्चुअली सोच रहा था जब केरला में जो पृथ्वीराज होता है तो वो एक टाइम के बाद उसका भी एक मेच्योरिटी दिखाया था. सेम लाइक मुझे फील हुआ. क्या बात है. कि क्या एक्चुअली क्या नॉर्मली मैंने देखे उसके 4-5 फिल्म्स, मलयालम फिल्म्स, तो ऑलरेडी उसका जो स्टाइल ही साउथ का है, तो आई अप्रिशिएट दैट. इसलिए वो ऑलरेडी मैं चूज़ किया. जो मैंने इंटरव्यू लेने से पहले वो वहाँ से एंट्री हो रहा था, तो मुझे देख के लगा चाहिए फाइनल है. या फिल्मी कॉपी शो पे. या किस्स्यांवरती मी येणारच एक येतं की भूषण, मी तुझ्याकडे येईन की ह्या सिनेमात जसं की त्यांनी सांगितलं की ह्या सिनेमात तुझं कॅरेक्टर 3 शेडमध्ये आहे. अर्थात इतकं जबाबदारीचं कॅरेक्टर करताना मला असं वाटतं की ते आपण कॅरेक्टर कुठेतरी जगतही असतो. असं कॅरेक्टर करताना किस्सेही घडत असतात. मला असं वाटतं की ह्या सिनेमाच्या निमित्तानं जर आम्हाला काही किस्से ऐकायला मिळाले पडद्यामागचे तर खूप आवडतील. बरेच किस्से असे होते असं म्हणेन, आणि मला वाटतं बरेचसे ना हे किस्से सगळे मुलींना खूप आठवतात. मला त्या बाबतीत माझी मेमरी मी विसरून जातो. मी असं बोललो होतो, मग मी असं केलं होतं, असं होऊन जातं. त्यामुळे केतकी आणि किया कदाचित हे किस्से असं मला असं वाटतं की पण त्याचबरोबर एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो हा सांगतोय त्याच्याबद्दल मला ॲड करायला आवडेल. जे सर खूप व्यवस्थित बोलले, आणि मी सेटवरती असताना त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या की तुझी इन्व्हॉल्वमेंट आवडते, तुझ्या आईनी शिफ्ट होतोयस, एक कॅरेक्टर ते आवडतं आहे. आणि म्हणून ते म्हणाले की साऊथचे जे काही ॲक्टर्स यांचं रेफरन्स त्यांनी दिलं की त्यांनी सुरुवात लवकर केली होती, पण एक अभिनयात सुद्धा जसे आपण ओव्हरऑल मच्युअर होतो, अभिनयात सुद्धा मच्युरिटी यायला लागते, आणि ते तुझं झालंय. अँड दॅट आय रिअलाइज, कारण काय मी थिएटर करायचो आधी, नाटक हे आवडायचंच, आणि त्यानंतर काही एक काळ होता ज्याच्यात मी सुद्धा अडकत गेलो होतो सिमिलर भूमिकांमध्ये आणि तेच करण्यामध्ये, कारण भूषण कसा विचार करेल हे करूनच मी सगळे रोल्स करत होतो. आणि याची जाणीव मला गोंदे आल्यानंतर झाली, कारण की नाटक करत असताना तसं नसायचं. मी कुठलंही कॅरेक्टर करायचं, तेव्हा लीड ॲक्टर आहोत आपण, एक असं काही नसून की त्यात हा कॅरेक्टर आजोबांचं कॅरेक्टर करायचं आहे, ओके, मग कशी बॉडी लँग्वेज असेल त्याप्रमाणे गोष्टी बदलत जायचो. आणि मग हे अचानक का थांबलं याचा विचार गोंदे आल्यानंतर झाला, कारण काय त्याच्यासाठी बायोपिक केल्यानंतर अरे हे सगळे विचार एवढे करायला पाहिजेत. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्या आधी तसे गुरु कोणी मिळाले नाहीत जे मला जाणीव करून देतील की एक मिनिट हे नाही, हे असा विचार कर या ह्याच्यात. तर ते राहिलं होतं, आणि ते गोंदे आल्यानंतर चेंज होत गेलं. म्हणून गोंदे आलारे असेल, जय भवानी जय शिवाजी मालिका असेल, तर बायोपिक केल्याने तर खूपच चांगलं झालं. आणि उत्कृष्ट दिग्दर्शक नंतर एक मिळत गेले. महेश सर आहेत, चंदू सरांबरोबर हॅमलेट केलं, प्रतिमाताईबरोबर आम्ही दोघी केलं. तर
असं करत असताना कुठलंही आता कॅरेक्टर करत असताना त्याचा बायोपिक म्हणूनच विचार केला जातोय. त्यामुळे घरात गणपतीमधला पण केतन हा कितीतरी गोड असला तरी आता तू मला ओळखतोस मी तेवढा गोड सुद्धा नाहीये मी हेही म्हणेन. आणि तेवढंच IAS ऑफिसर जो आहे तो तसाही नाहीये. तर त्या ह्याच्याप्रमाणे कॅन शिफ्ट बिटवीन दोज कॅरेक्टर्स. तर ती एक मच्युरिटी खऱ्या अर्थाने आली आणि अजूनही शिकतोय आणि शिकण्याची खूप इच्छा आहे. पण एवढं सांगितलं डिसिप्लिन आणि सिन्सिअरिटी माझ्यात खूप आहे आणि ती कॉन्स्टंट राहील. आणि कदाचित त्यामुळेच तुला ते सगळे कॅरेक्टर सापडत आहेत आणि मिळतात. अँड दॅट सिन्सिअरिटी अँड डिसिप्लिन इज रिवॉर्डिंग. कारण की ही रिस्क आहे. मला माहिती आहे मी मिक्सचर करतो चित्रपटांचे की सगळ्यांनाच आवडतील खूपच चांगले असे सिलेक्टिव्ह एकदम स्क्रिप्ट पण कमी बनतात. आणि आपल्याकडे बरेच कलाकार आहेत. सगळेच आपल्याकडे चांगल्या स्क्रिप्ट येणार नाही आहेत. काही ॲव्हरेज येणं ज्याला आपल्याला चांगलं करायचं आहे आलेली संधी आपल्याला मोठी त्याच्यातनं चांगलं करण्याचं आपल्या हातात असू शकतं. हे सुरुवातीला रिअलायझेशन नव्हतं. सुरुवातीला मला वाटायचं एखादी स्क्रिप्ट म्हणजे इट्स हिज बेबी. सो आपण कशाला मध्ये बोलायचं त्यांना त्यांचं बाळ आहे ना ते. तर नंतर आपण लीड हिरो आहोत म्हणजे काय ती आपल्या खांद्यावर इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तेवढंच माझं बाळ आहे. सो त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आणि ती माझी चूक झाली इनिशियल काळात जी मी सुधारतो आता. आणि माझी प्रत्येक ह्याच्यात मग कधीतरी शिव्याही पडत असेल की केवढं इंटरफिअर करतो. पण फॉर्च्युनेटली अजून कोणी तोंडावर तसं बोललं नाही. पण मला वाटतं एक वेळेस शिव्या माझी टीम देईल ना हरकत नाही. पण जे काय डोक्यात आले ब्रेन स्टॉर्मिंग करूया सांगूया. मी बऱ्याच वेळेला सांगतो चॉईस इज युअर्स पण मला बोलू द्या हे माझ्या डोक्यात आलं. आणि ती ट्रान्सपरन्सी आज प्रत्येक फिल्ममध्ये मी करतो आणि मला आवडतंय ते. तर खूप त्यांनी शिकत जातोय पुढे. क्या बात आहे. किया आता डिरेक्टर सर तुला सेटवर सांगत असतील की हे असं कर किंवा ते तसं कर. पण सेटवरती तुझ्यासोबत तुझी आई पण येत असेल बरोबर. मग आई काय काय टिप्स देते तुला की हे रडून बोलायचंय का हसून बोलायचंय किंवा मग जसं बोलायचंय रागात बोलायचंय तसं ती पण सांगते. मग आई तुझी प्रॅक्टिस करून घेते आधी. हो. पण आता हा सिनेमा तू शूट केला या सिनेमातला तुला काय आठवतं तू कसं शूट केलं काय शूट केलं तिकडे काय गमती जमती केल्या सांग ना आम्हाला एखादी गंमत तिकडची. एक दिवशी एक सीन होता की काहीतरी खायचं बनवतात हे आणि मला खरं मध्ये ती सेटवरचं ते खायचं मला बोर व्हायचं म्हणून त्यांनी ना एका सीनमध्ये काहीतरी बनवलेलं आणि तेच त्यांना बनवायचं होतं आणि ते मला खायचं होतं म्हणून मी खाऊन टाकलं आणि ते मला आवडलं आणि पूर्ण ती भाजीच संपवली मी. म्हणजे सीन मध्ये असं होतं की वडील मुलीसाठी पहिल्यांदा काहीतरी बनवतायत आता काय कळत नाही युट्यूब बघून आणि ते चुकतंय सगळं म्हणजे व्यवस्थित बनत नाहीये असं होतं आणि असंच ते सगळी मेथीची भाजी बनवत होतं आणि तशीच ती केली आणि ती खायची नव्हती खरं तर कोणी. पण पाहिल्यानंतर किया म्हणाली मला आवडते मी खाणार. म्हटलं की नाही काय केलं त्याच्या म्हणाली थोडी देऊन बघूया. दिली आणि चांगली झाली होती. थोडंसं काहीतरी मीठ थोडं ॲड केलं नंतर पण अख्खीच्या अख्खी भाजी तिने संपवली. आणि पालेभाजी आवडणारी इतकं लहान मूल मी पहिल्यांदा पाहिलं. आवडीने अख्खी भाजी तिने खाल्लेली आहे. पण तिच्याबद्दलच मला अजून केतकीनी सांगितलं क्रिस्टस सरांनी सांगितलं मला सांगायला आवडेल ती अतिशय एक मच्युअर्ड अभिनेत्री आहे. म्हणजे आत्ता आपल्याला वाटतंय ते लहान मूल आणि बऱ्याच वेळेला आपलं पण होतं लहान मुलांशी बोलताना आपणही खूप लहान मुलं असल्यासारखं बोलायला जातो. पण मला तिचं लक्षात आलं शी इज व्हेरी मच्युअर्ड त्या ह्यानी विथ हर थॉट्स. तुम्ही जर गहन प्रश्न पण जरी तिला आत्ता विचारले ती सगळी उत्तरं त्या ह्यानी देईल. आणि तेवढंच तिला स्विच ऑन स्विच ऑफ माहिती आहे त्या कॅरेक्टरमध्ये कसं आहे आणि नंतर किया म्हणून कशी आहे. पण बऱ्याच वेळेला म्हणजे काही सीन्सला असिस्टंट डिरेक्टर हे करायचं की तिला सांगायचं की तू आता इकडनं चालत ये आणि सीन चालू असताना तो नळ उघड आता असं कर आता तसं कर. आणि माझं असं तिला गरज नाहीये ते सांगण्याची. युजली लहान मुलांना असतं सांगण्याची मग इकडे बघ माझ्याकडे बघ मग आता रड हे काही न सांगता तिला जर सीन सांगितलंस तू इकडे ना असं असं झालंय की तिला आता असं होतंय त्याच्यामुळे हा त्रास होतोय आणि मग तिला तिथे जातं मग तिला असं वाटतं हे फक्त सांगायचं. आणि ते सांगितल्यानंतर इफ यू सी हर परफॉर्मन्स शी विल जस्ट डू एव्हरीथिंग बाय हर ओन सेल्फ. ती स्वतःहून तिला एक्झॅक्टली कळतं. म्हणजे तिचं मी एक चाल पाहिली एका ह्याच्यात ती नुसती एका ठिकाणी चालत येत होती आणि कारण काय तिला सांगितलं तिकडनं चालत ये. पण त्याचा जेव्हा बॅकड्रॉप सांगितलं हे ना आत हे असताना लक्ष नाही आणि कोणी तिने इमिडिएटली शी वॉज वॉकिंग ऑन हर टोज पायावर अशी पळणं तिचं वेगळं. तर हे तिला जर सीन काय ते सांगितलं ती व्यवस्थित करते आणि ते तिच्यात इनबिल्ट आहे. तिच्या आईशी पण जेव्हा बोललो मी म्हटलं हे काही शिकवत असतील आधी प्रॅक्टिस करून घेणं तर डायलॉग्सच्या यानी वगैरे ते होतंच. पण अदरवाईज सांगितलं हे कम्प्लिटली तिच्यात इनबिल्ट आहे. आणि व्हेरी सिन्सिअर म्हणजे आजकाल मुलांचं जे खूप मोबाईलच पाहिजे स्क्रीन टाईम पाहिजे तर नसून ती तिची डायरी घेते पेंटिंग करत बसते काहीतरी स्टोरी लिहील
आणि आपल्याला वाटतं रील बनवणारी एक लहान मुलगी म्हणून खूप रील्सवरती, तर अजिबात तिचं त्याच्यात फार हे वाहत गेली आहे असंही नाही आहे. जाम गुणी अभिनेत्री आहे आणि मी आज हे परत या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने पण हे बोलेन, कारण की ही मोठी होऊन नक्कीच एक चांगली ॲक्ट्रेस, एक दिग्दर्शिका होणार आहे. आणि त्यावेळेला हे वापरता येतील स्निपेट्स, तर सेव्ह करून ठेवा की मी हे आज बोललो होतो. आणि तिला मी म्हटलंय की कायम जसं रीमा लागू, सलमान खान, एक आई आणि मुलाचं त्यांची जी जोडी होती, तशी वडिलांची आणि मुलीची ही जोडी मला आवडेल की जसं ती मोठी होत जाईल तसं मी एज होत जाणार आहे आणि वडील मीच तिचा असेन, असे आपण रोल्स करणार आहोत. याबद्दल मला असं वाटतं की भूषणला ती इतकं प्रामाणिकपणे उत्तर देते ना, की मला असं वाटतं की तो प्रामाणिकपणा तिच्या उत्तरात इतका प्रामाणिकपणा तितका तो तिच्या अभिनयात सुद्धा आहे की तुझ्याकडे येईल. इतक्या सगळ्या सुंदर गप्पा चालल्यात आणि मला तुझ्याकडनं किस्से ऐकायला आवडतील या सिनेमातले, पडद्यामागचे. सो आम्ही जे गाणं शूट केलं आहे तर ते गाणं आम्ही केरळमध्ये शूट केलं आहे, जे आमचं लव्ह सॉन्ग आहे. आणि सो बेसिकली मी केरळला जात असते आणि LOPमध्ये एक सागर फंकी आर्ट कॅफे आहे. सो तिथे मी जनरली राहते, कारण दे हॅव बिकम लाईक दॅट एंटायर लोकॅलिटी हॅज बिकम माय फ्रेंड्स नाव. सो मी तिथे गेले की मी त्यांच्याकडे जाणार म्हणजे जाणार. सो लकीली जेव्हा आम्ही आणि सर पण LOPC आहेत, सो लकीली जेव्हा आम्ही तिकडे गेलो, सो आम्ही मुन्नार वगैरे त्या साईडला तर शूट केलंच, पण LOPला एक्झॅक्टली सागर फंकी आर्ट कॅफेच्या समोर आम्ही शूट करत होतो. आणि मला असं झालं की मी जेव्हा पण त्या कॅफेत जायचे तेव्हा मला असं व्हायचं की अरे यार, कधीतरी मला इथे शूट करायचं आहे एक्झॅक्टली याच्यासमोर. म्हणजे हे माझं घर आहे मागे, म्हणजे फ्रेंड्सचं घर आहे, पण हे माझं घर आहे आणि मी त्याच्यासमोर शूट करते. आणि आम्ही एक्झॅक्टली त्याच लोकेशनला, त्याच्यासमोर बीच आहे असा आणि छान सुंदर आहे, तो क्लीन आहे, जिथे बॅकवॉटर येऊन समुद्राला मिळतं असं ते लोकेशन आहे, सुंदर एकदम. सो तिथे ते शूट करायला मिळालं आणि मला असं वाटलं की हां, मॅनिफेस्टेशन वर्क्स लाईक दिस. सो एक ती गोष्ट. आणि फिल्ममध्ये आता तुला फिल्म बघितल्यावरच कळेल की माझं कॅरेक्टर काय